ही शेंगदाणा चिक्की इतकी कुरकुरीत कशी होते माहिती आहे का? 90% लोक ही एक चूक करतात. शेवटचं सिक्रेट नक्की बघा. नमस्कार मंडळी, आज मी सांगणार आहे तुम्हाला बाजारात मिळते चिक्कीपेक्षा जास्त कुरकुरीत आणि हो, शेवटी असा एक सिक्रेट टिप आहे जो कोणीच सांगत नाही. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. 1 कप शेंगदाणा भाजलेले घ्या, टरकल काढून घ्या त्याचे. अर्धा कप गूळ घ्या किसलेला, 1 चम्मच तूप घ्या आणि 1 चिमूट बेकिंग सोडा घ्या. हा येतो सिक्रेट पॉईंट. तीळ किंवा सुकामेवा ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीप्रमाणे. कृती: सर्वात अगोदर आपण ताटाला तूप लावून घ्यायचं आहे, तूप किंवा तेल, जेणेकरून ज्यावेळेस आपण चिक्की गरमागरम यामध्ये ओतणार ती चिटकणार नाही. तर दुसरा पॉईंट येतो, आपण कढईमध्ये गूळ थोडंसं 1 चम्मच पाणी ॲड करून व्यवस्थित वितळून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गूळ हा चांगला मंद आचेवर शिजवून घ्या. त्यानंतर 1 चम्मच तूप ॲड करा, जेणेकरून आपल्या शेंगदाणा चिक्कीला एक शायनिंग येते आणि चमकदार बनते. तर त्यामुळे ही चिक्कीची सगळ्यात सिक्रेट टिप्स म्हणजे ती चमकदार बनण्यासाठी त्यामध्ये तूप ॲड करा. त्यानंतर मंद आचेवर छान असं तूप आपल्याला व्यवस्थित शिजून घे. गूळ मंद आचेवर वितळा, सतत ढवळत जा, गूळ जळू देऊ नका. गूळ बुडबुडायला लागला की आता येतो तो सिक्रेट पॉईंट. हा मैत्रिणो, सिक्रेट मोमेंट. फक्त 1 चिमूटभर बेकिंग सोडा लगेच मिक्स करा. चिक्की फुलते आणि हलकी होते. लगेच शेंगदाणा त्यामध्ये घाला, पटकन मिक्स करा. तूप लावलेल्या प्लेटवर पसरा, व्यवस्थित परतून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित शेंगदाणे हे यामध्ये ॲड करून यावेळेस तुम्ही तिळाचा कूट देखील ही ॲड करू शकता, जेणेकरून अजून खमंग चवीला अप्रतिम आपली ही चिक्की तयार होते. त्यानंतर 1 चम्मच तूप ॲड करा, जेणेकरून आपल्या चिक्कीला चमकदारपणा येतो आणि ती दिसायला देखील ही ॲट्रॅक्टिव्ह दिसते. तुपाने शायनिंग येते. त्यानंतर व्यवस्थित आता ताटामध्ये काढून त्याचे काप करून घ्या गरम असतानाच, आणि थोड्या वेळाने 10 ते 15 मिनिटांनी तयार आहे आपली ही शेंगदाणा चिक्की.